सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे सावी धैर्यवरती रुसून बसलेली असते. तिला धैर्याचा खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते की तो माझा फ्रेंड नाही आहे, तो त्या इराचा फ्रेंड आहे. तर तिच्याशीच गोड गोड बोलतो ना, माझ्याशी नाही वागत. आणि आता धैर्य तिला मनवायचा प्रयत्न करत असतो. तिथे इरा, दामिनी दोघी ते पाठीमागे येऊन उभा असतात. तर आता धैर्य म्हणत असतो, अगं सावी असं काय करते तू? अगं तू कशाला असं चिडते, मला सांग बरं. अगं सावी, काही नाही, मी तुझा फ्रेंड आहे ना, मग असं माझ्याशी कोणी चिडतं का? हे बघ, असं का करते तू, मला सांग बरं. असं म्हणत असतो आणि म्हणत असतो की माझ्यावरती चिडू नको सावी, तू, मी तुझा फ्रेंड आहे ना गं. तर सावी म्हणते, नाही बोलायचं मला तुझ्याशी, तू खोटं वागतो माझ्याशी. तर आता लगेच धैर्य म्हणतो की बघ, मी तुझा फ्रेंड आहे, बेस्ट प्रॉमिस करतो तुझ्याशी. तर ते म्हणते की ठीक आहे, मग प्रॉमिस कर मला. आणि एकमेकाला प्रॉमिस केल्यावर ते म्हणते की हो, तूच माझा फ्रेंड आहेस असं म्हणतात. आणि आता एकमेकाच्या हातात हात देतात. तर धैर्य म्हणतो की आता दाखव ना मला ते चित्र, मला का दाखवत नाही आता ते चित्र, दाखव ना, आता तुझा फ्रेंड आहे ना मी. तर मग चित्र दाखवते, म्हणते की हे बघ असं चित्र आहे. तर धैर्य बघतो, त्या गाडीसमोर एक माणूस उभा असतो, गाडी चालवणारी एक महिला असते. हे सगळं बघून धैर्य म्हणतो, अगं तू असं चित्र का काढलं, तू असं काही बघितलंय का? तर ती म्हणते की नाही, तू माझा फ्रेंड आहे ना. तर तो म्हणतो की हो, पण सांग ना काय बघितलं का? तर ती लगेच म्हणते की चालले मी आर्याला सांगायला तू माझा फ्रेंड आहे, असं म्हणते, पळत जाते. आणि तिथून आता धैर्य म्हणतो की आई, ह्या फोटो जे दिसतंय ना मला, ते नक्कीच काहीतरी आहे. खरंच नक्कीच काहीतरी आहे. सावीने असं बघितलं असणार आहे, त्यामुळे ते असं फोटो काढते. तर आता लगेच तिने असं चित्र काढलं आहे असं म्हणतं. आणि आता जो धैर्य आहे तो आता लगेच इकडं पोलिसांना फोन करतो आणि म्हणतो की हे बघा, मला एक इन्फॉर्मेशन मिळाली आहे. जे सावीच्या वडिलांना मारणार होते ना, त्या गाडीमध्ये महिला ड्रायव्हरिंग होती. मला असं डाऊट आहे, असं तो पोलिसांना सांगतो. आणि म्हणतो की तुम्ही लवकरात लवकर चौकशी करा आणि शोधून काढा असं सांगतो. आणि आता इकडं पोलीस म्हणतात की ठीक आहे. दामिनी म्हणते, अरे धैर्य कशाला उगाच हे करतोय? तर तो म्हणतो की नाही, मी सोडणार नाहीये. सावीच्या बाबाला सावीला ज्यांनी त्रास दिला ना, त्याला मी कधीच सोडणार नाहीये असं धैर्य म्हणतो. आणि आता लगेच इथून जो धैर्य आहे, धैर्य आता तिथून जातो. तर इकडे जी सावी आहे, ती सावी रूममध्ये येते आणि एकटीच रडत बसते. पुन्हा एकटीच खूप रडत असते तिथे. आणि इकडे जे पोलीस आहे ते आता सावीच्या घरी येतात. तर आता ते इकडे आल्यावरती दीपान त्या म्हणतात की काय काम होतं का? तर ते म्हणतात की हो, हे बघा आम्ही इथं आलो, हे मला सगळ्यांसोबत बोलायचं आहे असं म्हणतात. आणि सगळ्यांशी बोलत असतात. म्हणतात की हे बघा, तुम्हाला मी एक सांगू का, जे सावीच्या बाबांना मारलंय ना, त्याच्या चौकशी संदर्भात आलो तुम्ही. मला असं इन्फॉर्मेशन मिळालं आहे की तिचे जे मारणाऱ्या गाडीमध्ये महिला होती, त्यांचं कोणत्या महिलेशी काही वैर आहे का, कुणाशी काही भांडणं आहे का? तर म्हणतात की नाही, कुणाशी काही भांडणं नव्हती त्यांचे, पण नक्की काय असेल, कोण असेल ती, असं म्हणत असतात. तर आता ती लगेच जी हे आहे दीपा, तिला आठवतं की ते जे मित्र आहे सावीच्या बाबाचे, ते बोलत चालले होते सावीविषयी, त्या यांच्याविषयी, दामिनीविषयी. तर ते म्हणतात की या सगळ्यामध्ये दामिनीचा तर हात नसेल ना, असं म्हणत असतात. म्हणतात की दामिनीचाच या सगळ्यामध्ये हात असला तर, असं दीपा म्हणते. आणि ती म्हणते भाऊच्या त्यांच्या रूममध्ये शोधायला पाहिजे मला, ती डायरीमध्ये शोधत असते. तर तिकडे केतन येतो, म्हणतो की काय करते दीपा? तर ती म्हणते की ऐका, काय करते ऐकायचं आहे तुम्हाला? अहो मी शोधते आहे, कारण की मला समजलंय, असं वाटतं या सगळ्यात दामिनी मॅडमचा तर हात नसेल ना, त्यामुळे शोधत होते मी असं सांगते. तर इकडे आता आर्या त्या सावीकडे खेळण्यासाठी येते. आर्या म्हणते, अगं सावी, तू माझी फ्रेंड आहे ना, मग माझ्याशी खेळ ना, असं का करते? तर आता लगेच म्हणते की हे बघा, तुम्ही असं का करताय? अगं सावी, माझ्याशी बोल ना, आर्या म्हणते. तर आता आर्यामधली ती खूप ओरडते, म्हणते जा ना तू इथून, मला कुणाशीच नाही बोलायचं, सगळे खोटं बोलतात, खूप खोटारडे आहे सर्वजण तुम्ही. खरंच ना, माझा फक्त हा भाऊलाच खरा आहे, मला नाही बोलायचं कुणाशी, जा तू इथून, चल. तर आता इकडे आर्या धैर्याकडे येते. धैर्याचं काम चालू असतं. धैर्य म्हणतो, काय झालं आर्या? आर्या म्हणते, तुमचं काय झालंय का? अहो काका, माझ्याशी सावी काकी खेळत पण नाहीये, बोलत पण नाहीये, काय करू मी, मला तर काहीच कळत नाहीये असं म्हणत असते. तर इकडे आता जी दामिनी आहे, ती दामिनी आता इऱ्याला रूममध्ये लोटते आणि म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं, डील करायची आहे. ती म्हणते, काय डील करणार? तुम्ही तर मला घरातून काढून देता काल, आज काय माझ्याशी डील करणार आहे असं बोलते. तर आता ती म्हणते की हे बघ, तुला सावीचं धैर्य हवं आहे ना, तुला धैर्य मिळून भेटेल आणि मला ती सावी या घराबाहेर काढायची असं ती म्हणत असते. तर ते प्लॅन ठरवतात. आणि आता इकडे धैर्य सावीला शांत करत असतो. म्हणतो की सावी शांत हो, अगं काळजी करू नको, मी तुझाच फ्रेंड आहे असं म्हणत असतो. पण आता सावी ऐकतच नाही. तेवढ्यात
तेवढ्यात तिथे इरा शर्ट घेऊन येते आणि शर्टामुळे धैर्य आणि इरा सावीमध्ये पुन्हा एकदा भांडणं झुकतात. धैर्य ती म्हणते की तुम्ही तिचा शर्ट नाही घेतला, तुम्हाला किती हे वाटतंय ना, तुम्ही तिचेच फ्रेंड आहे, जा, माझे फ्रेंड नाही आहे तुम्ही, तुझे ते खोटाडीचंच फ्रेंड आहे तू, मला माहिती ना, मी तुझी फ्रेंड नाही आहे ना, तू माझा बेस्ट फ्रेंड नाही आहे, तू तिचाच बेस्ट फ्रेंड आहे, मला माहिती ना, असं म्हणत असते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये इंटरेस्टिंग काय ट्विस्ट घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.